प्रीतम, खरं तर तू मूर्ख वाटत नाहीस, पण एक एक नंबरचा मूर्ख आहेस. अरे तुला काय वाटतं मी इतक्या सहजासहजी तुला ते पुरावे देऊन टाकेन? ते इम्पॉर्टंट पुरावे आहे, त्याची किंमत खूप मोठी आहे. असं कसं लगेच मी तुला देणार ना? वेट कर जरा. आता तर कुठे हा गेम सुरू झाला आहे आणि आता अजून खूप अप्स अँड डाऊन्स बघायचे आहेत तुला, सो तयार राहा. आता तू तेच करणार जे मी सांगणार. अरे आदित्यचा लॅपटॉप मिळवणं हा तर फक्त एक सिम्पल टास्क होता तुझ्यासाठी, जो तू पूर्ण केलायस. आता अजून असे बरेच टास्क बाकी आहेत. वेळ येईल तसं सांगत जाईन मी. तू याला पुरावा म्हणून वापरशील तर तुझा खूप मोठा पुरावा माझ्याकडे आहे. लॅपटॉप लॅपटॉप कुठे गेला? पारू, लॅपटॉप पारू. पारू, पारू, पारू. किती वेळ झाला प्रीतम सर अजून आले नाहीयेत. मला तर म्हणले होते फोटो डिलीट करून लगेच लॅपटॉप आणून देतो म्हणून. मग एवढा वेळ का लागतोय त्यांना? नाही नाही, आदित्य सरांना कळायच्या आत लॅपटॉप रूम मध्ये ठेवायला लाग, नाहीतर सर चिडतील. पारू, अरे यार काय, मी कधीच आवाज देतो तुला. आदित्य हळूहळू, काय झालंय काय? सकाळी सकाळी चिडतोस ना एवढा? मग चिडू नाही तर काय करू? माझं आज माझ्या ड्रीम प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन आहे. आम्ही रात्रभर जागून ते प्रेझेंटेशन पूर्ण केलं आणि आता मला माझा लॅपटॉपच सापडत नाहीये. मी पारू, तुला लॅपटॉप कुठे आहे ते? आदित्य, अरे तू जिकडे तिकडे कुठेतरी ठेवला असशील, सापडेल. बस बस, पॅनिक नको होऊस एवढा. बाबा, माझ्याकडे त्या प्रेझेंटेशनचं बॅकअप नाहीये. हा? त्या सगळ्या फाईल्स लॅपटॉप मध्येच आहे, त्यामुळे मला आत्ता लॅपटॉप पारू, तुला कळतंय का? आदित्य आदित्य तू जरा शांत हो. मला सांग, तू नीट शोधलास का लॅपटॉप? अरे कामाच्या घाई गडबडीत कुठे तरी ठेवला असशील तू. आणि पारू कशाला घेईल तुझा लॅपटॉप? एक काम कर, ऑफिस बॅग मध्ये जाऊन शोध. ऑफिस बॅग मध्ये असेल, नाहीतर टेबलावर असेल बघ. काका, मी अख्खी रूम पालथी घातली, मला कुठेच दिसत नाहीये. आदित्य, तू इकडे तिकडे कुठेतरी ठेवला असशील. तू आधी बस, खाऊन घे, मग शोधूया आपण. बस बस. हा, शांत. शांत. वहिनी, दादासाहेब, लवकर या. काय झालं दामिनी? काय एवढ्या मोठ्याने ओरडतेस? इथे लॅपटॉप तोडून टाकलाय, पटकन या. हे बघ. यार, लेट केलंय हे. हा, कोणी केलंय?
आदित्य ऐक ना, हे सगळं ना या मोलकरणीचं काम आहे. दामिनी काही काय बोलतेस तू? हिच्यावर आरोप का करतेस असा? हे बघ पारू असं कधीही करणार नाही. दादासाहेब, मी जे काही बोलतेय ना ते खात्रीपूर्वकच बोलतेय. मला खात्री आहे हे सगळं या भिकारडीनीच केलंय. दामिनी, तू उगाच त्या पोरीला गुन्हेगार ठरवत जाऊ नकोस. ऐका ना, यावेळी मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. ही मोलकरीण आदित्यच्या रूम मधून अशी गुपचूप लॅपटॉप घेऊन जात होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. विचारा तिला. ए, तू घेऊन गेलीस ना लॅपटॉप? हा, तूच केलं ना हे सगळं? बोल. पारू गप्प काय आहेस? हे बघ मला माहितीये तू हे केलं नाहीयेस, पण तू सांग ना तिला खडसावून की तू हे केलं नाहीयेस म्हणून. दामिनी काकू, पारूचा याच्याशी काही संबंध नाही येतो. पारू बोल ना. दामिनी मॅडम खरं बोलते. मीच घेतला होता तुमचा लॅपटॉप. का खोटं बोलतेस? हा? तू हे नाही करू शकत पारू. मला माहितीये पारू. हे बघ तू चुकून बेडरूम मधून लॅपटॉप घेऊन आलीस का हॉलमध्ये? तुझ्या लक्षात येत नाहीये. तू पारू तू हे नाही तोडू शकत. तू माझं नुकसान नाही करू शकत पारू. पारू प्लीज तू गप्प राहू नकोस आता. प्लीज बोल. एक मिनिट. तू कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतेस का? पारू हे दिसतंय तितकं सरळ नाहीये. अजून कोणीतरी इन्व्हॉल्व आहे यात. माझ्यामुळे पारूला ऐकून घ्यावं लागतं यार. काय करू काही सुचत नाहीये मला. सरळ कबूल करून टाकतो की या सगळ्यात माझा हात आहे. अजिबात तोंड उघडू नको, म्हणजे चांगलीच नजर ठेवून आहे माझ्यावर. या दोघांचा विषय ना, नवरा बायकोतला विषय. आपण का थांबलो इथे? हा, आणि तसंही तुमच्या सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालाय. मीच काही खाल्लं नाहीये. मला भूक लागलीये प्रचंड. तुम्ही तुमचं बघा, मी चाललीये खायला. काय काय सुरू असतं ना या घरात देव जाण. प्रीतम सरांची अशी काय अडचण असेल की त्यांना हे असं काम करावं लागलं?